तुमचं ऐकून घेतो म्हणून तुम्हाला काय वाटतंय आम्ही तुम्हाला भेटतोय? अरे हट, अरे तुम्हालाच काय, तुमच्या 70 पिढीला आम्ही भेट नाही. अडवा ह्याला गाडा त्याला तोडा. का रे तुझ्या बापाचं राज्य आहे? कोणाचं राज्य आहे? समोर पोलिसांना चॅलेंज दिला त्यावेळेस नोटीस नाही दिली. अरे पोलिसांसमोर म्हणला की पोलीस करून करून काय माझं वाकडं करतील, व्हिडिओ काढून त्यांच्या बायकाला धावते ती. अरे हट, काय करते त्या पोलिसांच्या बायका? अरे चुलीवर कसे भाकरी जाळ लावून धडाधडा भासते त्यांना, तसं तुझं तोंड चुलीत नेऊन भासतेला धडाधडा जाळ लावून. तू काय हिरोच्या अवलाद आहे का? याला अजून एक लय नाद आहे, सारखा डीएनए टेस्ट करायचा, डीएनए टेस्ट करायचा. मला वाटतं आता ह्याची खरंच डीएनए टेस्ट करायची वेळ आली आहे. ती पण डॉक्टर देखील नेपाळ मधून आणावं लागते. मुसलमान समाज बांधवाला वरतून सांगायचा या स्टेजवरून, अरे राण्यानी भाजपवाल्याकडून सुपारी घेतलेली आहे. महाराष्ट्रातले 18 बोर्ड 12 बोर्ड बहुजन आणि मुसलमान समाज बांधवांच्या युवकाची डोकी भडकवून याला दंगल घडवायची आहे. अरे ज्या मराठा समाज बांधवांसाठी आमचे जरांगे पाटील आणि आमच्या मराठ्यांच्या आया बहिणी त्या ठिकाणी या फडणवीस अधिकाऱ्यांनी लाठीचार्ज केला, फायरिंग केली, गोळ्या घातल्या. एवढा मराठ्याचा तुला पुळका लावेल? त्यावेळेस का थोबाड बंद होता? त्यावेळेस कुठल्या बिळात शिपूट घालून बसला होता का फडणवीसानं खालनावरनं दाबून टाकलं होतं? अरे सगळी जर उंची काढली ना 3.25 फूट 3.5 फूट देखील भरत नाही. चिरफाड करायची होती, पण काय आता साहेबांना बोलायचा वेळ कमी मिळाला. पण संदेश पारकर साहेब जाता जाता एवढं सांगतो, आपली मशाल त्यांच्यात अशी घाला, अशी घाला पारकर साहेब, आर नाही तर पार करा. एवढं बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना नेते शरद कोळी यांनी नारायण राणे परिवाराचा चांगला समाचार घेतला आहे. ते एका सभेत भाषण करताना नारायण राणे यांच्यावर तुटून पडले. त्यांनी म्हटले की 3-3.5 फुटाचा तू उद्धव ठाकरेंची काय बरोबरी करशील, आणि तू म्हणतो की उद्धव ठाकरे ज्या रस्त्याने जाईल मी बघतो, रस्ता काय तुझ्या बापाचा आहे का? अशा शब्दात शरद कोळी यांनी राणे परिवारावर मोठा हल्ला केला आहे. आता समाजाचा पुळका येतोय. ज्यावेळेस मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील अंतरवालीत उपोषण करत होते, त्या ठिकाणी फडणवीस सरकारने लाठीचार्ज केला. त्यावेळेस तू बोलला का नाही? तुझं थोबाड त्यावेळेस उघडलं का नाही? अशा शब्दात देखील शरद कोळी बरसले. त्याचबरोबर जशा महिला भाकरी चुलीवर भासतात तशा प्रकारे तुझं थोबाड भाजून काढू, अशा प्रकारचं विधान शरद कोळी यांनी केलं आहे. तू आमच्या नादाला लागू नको, शिवसेना प्रमुखांच्या वाटी जाऊ नको, शिवसैनिक तुला पुरून उरतील, अशा शब्दात शरद कोळी यांनी राणे कुटुंबावर हल्ला केला आहे. मित्रांनो, आपल्याला काय वाटते याबद्दल आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा.